शी खाल्ली खाल्ली का? ते आमरस होतं की ते वेगळं काहीतरी होतं, ही कॉन्सेप्ट कशी सुचली ते सांगेल मी काय होतं. ही लोक आता काय केली? उलटी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आधीपासून या व्लॉगची वाट बघत होते माहितीये की मला हा व्लॉग करायचंय बट फायनली आज दिवस काढलाय की आज हा व्लॉग करायचा. आता कदाचित काही लोकांनी इंटरेस्टेड आहे. खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे हा, बिकॉज ऑफ काही लोकांनी कदाचित माझ्या टी शर्ट वरून ओळखला पण असेल. बिकॉज ऑफ खूप जणांनी या टी शर्टवरची माझी आमरसची व्हिडिओ बघितलेली आणि भाई साहब ती खूप जास्त व्हायरल झाली व्हिडिओ. आणि व्हायरल तर झालीच, बट त्याच्यावरती आलेले कमेंट्स होते ना. आधी इंस्टाग्रामला चालली ती 48 मिलियन, त्यानंतर सेकंड टाइम टाकली पुन्हा यावर्षी, तेव्हा चालली काहीतरी 17 मिलियन आणि युट्यूबला पण चालली ती व्हिडिओ. आणि एक ना खरं सांगू तर एक कॉमन क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये की म्हणजे आणि आमच्या अकाउंटवर चालली तर चालली, बट ती दुसऱ्यांच्या अकाउंटवरती पण खूप चालली की म्हणजे ती शेअर केली, हिंदीमध्ये पण गेली ती व्हिडिओ की दीदी सोबत धोका झाला, गेम झालं अँड ऑल. आणि मेन म्हणजे व्हिडिओ करण्याचं एक मेन रिझन म्हणजे त्याच्यावरची कॉमन एक जी म्हणजे कमेंट होती ती म्हणजे की काय व्हिडिओसाठी तुम्ही शी खाल्ली का? गजब बेइज्जती है. खरंच खाल्लं का असं पण प्रश्न होता. सो गाईज, तुम्हाला काय वाटतंय? ते आमरस होतं की ते वेगळं काहीतरी होतं, ती शी होती? आधी आपण त्यांना सगळ्यांना आधी व्हिडिओ दाखवू तो आणि मग नंतर आपण येस, तुम्ही एकदा व्हिडिओ जर म्हणजे आता बऱ्याच जणांनी बघितली असेल, पण ठीक आहे, काही असतील की नवीन फॅमिली मेंबर्स असतील आपले की ज्यांनी ही व्हिडिओ बघितली नसेल, तर आम्ही इथे पण दाखवतो, तुम्ही युट्यूबला पण बघू शकता. आणि मग नंतर आपण कमेंट काय माणसं आहेत रे तुम्ही, इथे आंबे महाग झालेत आणि तुम्ही असं आमरस फुकट घालवताय. हे बघ काय त्यांनी शिकेलंय. आता ह्याच्यावरचं ना म्हणजे हे नक्की काय होतं हे तुम्हाला एंडला सांगणार आहे मी, पण त्याच्या आधी ही कॉन्सेप्ट कशी डोक्यात आली ना, हे खूप जणांनी मला जे पर्सनली भेटले ना, त्यांनी ज्यांनी आमचे जवळचे शेजारी होते किंवा आमचे फ्रेंड्स होते, त्यांनी सगळ्यांनी मला खूप जणांनी विचारलं की तुला ही कॉन्सेप्ट कशी सुचली. पण ऍक्च्युली मला पण नाही माहिती ही गोष्ट, मी पण नव्हतो ना तिकडे. हा पण नव्हता तिथे, ह्याच्यासाठी पण ते सरप्राइझिंग होतं. आणि जसं तुम्ही जो प्रश्न विचारला ना, व्हिडिओज सेम प्रश्न ह्याने पण विचारला, म्हणतो असं काय होतं नक्की, तर ते सांगेल मी काय होतं. पण ती कॉन्सेप्ट जाऊ दे, त्याआधी आपण आधी कॉमेंट्स वाचूयात आणि नंतर मी ते सांगेल, मग तेव्हाच मी तुम्हाला पण सांगेल की नक्की काय होतं ते, आणि तुम्हाला काय वाटलेलं ते पण कमेंट करून सांगा. सो आपण ना जरा पहिले युट्यूबचे आपण कॉमेंट्स वाचूयात. आमरस छान होता ना, खूपच छान असेल ना, तुम्हाला खूप छान लागलं असेल ना दीदी, हे तर ठीक आहे म्हणजे, बट रुको जरा दीदी, तुझ्यासाठी आंबे महाग झालेत म्हणून हा आमरस ठीक आहे. शीच्या जागी आमरस कपड्यावर टाकला आहे. म्हणजे त्यांनी बरोबर ओळखलं काय आहे. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाहीये. लहान मुलांचा आमरस खाऊन मजा आली, आता लहान मुलांचा खाल्लास उद्या मोठ्या माणसांचं खाशील, अशा कमेंट. नहीं अभी और सुनिए. भाई लोकांच्या म्हणजे लोकांना इतकं हे झालं ना, आमरस आमची आवडती गोष्ट आणि त्याच्यावरती तुम्ही कॉमेंट. काही लोक तर बोलतात आम्ही जेवायला बसलेलो आणि ती व्हिडिओ आली. हा आले, मी जेवत होते तेव्हा हा व्हिडिओ आला, मी डायरेक्ट केली. काय केली? उलटी. दीदी पहिले विचारायला पाहिजे, विचारायला अजून खा. आमरस कसा होता? वाव दीदी, कैसा लगा आमरस? अच्छा था आमरस. शी केलेली खाती का दीदी? छान आहे ना आमरस, आहे की नाही? वा वा, बाळाची शी छान आहे. एकदम कमेंट म्हणजे एवढे कमेंट्स आलेत ना भाई साहब.
इट इज रिअल. आपण इन्स्टावरचे पण कमेंट्स वाचत, कारण की इन्स्टावरचे मागच्या वर्षी पण खूप कमेंट्स आलेले. मी तेव्हा काय एवढं व्लॉग्स मध्ये वगैरे ऍक्टिव्ह नव्हते, त्यामुळे आपण मागच्या वर्षीचे पण कमेंट्स वाचूयात ना. किधर गई येस. आणि त्याला शेअर झालेले गाईज 3.6 मिलियन शेअर झाले होते त्याला. खूप व्हिडिओ शेअर झाली होती. कसा होता आमरस? छान छान होता आमरस. कमेंट किती? 6,500 कमेंट. हाँ, ये कमेंट पण एक मस्त है. सुना था लड़कियों में ये सब चलता है, आज देख भी लिया. चालतो कुछ भी. हा, म्हणजे चालतं का मग? तू ऍग्री करतेस? हवरट बाईचं हेच हाल होतात. ताई एवढ्या हवरटी. लगता है दीदी को आमरस बहुत ही पसंद है. स्वाद कसा आहे? स्वाद कसा आहे? यम यम. रे बाबा, रील साठी लोक आता शी पण खातात. शी नाही समज, जी 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 पण खातात. आज से आम जूस खाना बंद. कैसे कैसे लोग रहते हैं दुनिया में. आणि तुमच्यापैकी ज्यांनी हे व्हिडिओ बघितले असेल ना, त्यांना खरंच पहिल्यांदा जेव्हा ही रील तुम्ही बघितलीत तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं, की तुमच्या डोक्यात काय आलं, की काय असेल ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे आता तर मी रिव्हील करेलच की ते नक्की काय होतं, पण ही व्हिडिओ बघताना तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय आलं होतं ना, हे पण मला सांगा. ट्रेंडमध्ये येण्यासाठी गू खायला पण तयार झालेत लोक. बाई ऐसा हम नहीं करते. तू वाचले ना एवढे कमेंट्स कसे वाचू मी? 6,000 प्लस कमेंट्स आहेत त्या आधीच्या व्हिडिओला. प्लस म्हणजे हा चांगले पण व्हिडिओ आहेत. जे लोक समजदार आहेत त्यांना ह्या गोष्टी समजल्या, जे लोकांना नाही समजत त्याने असं लाईट घेतलं, कॉमेडी वाईज घेतलं सगळं. पण आम्ही या गोष्टी पॉझिटिव्हली घेतो. गर्ल्स हॅव नॉट पेशन्स. अब खाले फालुदा. मग तुला काय वाटतं, मी काय खाल्लं असेल? मला माहित नाही का, बट फिर भी मला माहिती. तुला पण ठेवा आमरस, आमच्या बाळाचा आमरस. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा गाईज, आम्ही देतो डब्यामध्ये पाठवून. बघू दे इकडे. टोटल 16 मिलियन जवळजवळ ही व्हिडिओ. ही बघा, आणि ती आधीची वरती दुसरी 16.6. आम्ही तिला परत यावर्षी पण शेअर केलं. कुठल्या थराला चाललोय आपण? फक्त लाईक आणि कॉमेंट साठी. बाई 6. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाहीये. आमरस नाही तो बालरस आहे, बालरस. छे किती फालतूगिरी ते या माता बहिणींकडून. हा, एवढी सिरियस नका घेऊ. टेस्ट कशी होती दीदी? कपड्यावर पडलेलं कोण खातं, ते पण कॉन्टेंट साठी? काय फालतूगिरी करताय राव. यू आठवलं ते काय काहीतरी वेगळंच लिहिलं. बरं खरंच हिला वास पण नसेल आला का? आमरसची चव कशी वाटली ते पण सांगा दीदी. मस्त होती आमरसची टेस्ट, आंब्यासारखीच होती. दीदीला जास्त घाई झालेली. सो असे गाईज खूप म्हणजे खूप कमेंट्स आलेत, मी टाकते इथे. अँड ठीक आहे, चलो आता आपण डिस्कस करूयात. डिस्कस म्हणजे मी आता तुम्हाला स्टोरी सांगते की एक्झॅक्टली ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये कशी आली होती. म्हणजे मी बाळाला बघायला गेली होती आणि बाळाला बघायला गेलेली आणि असंच मेचा सीझन स्टार्ट होणार होता आणि मी गेलेली म्हणून आशिषने घरी आमरस ऑर्डर केलेले की अस्मिता आली असं आमरस आणूया आपण. आणि असं झालं की मला जेवायला काकींनी जेवायला दिलं आणि आमरस दिलं. तर मी ऍक्च्युली खरं सांगू तर मी आमरस नाही खात. तर मी म्हटलं की मी आमरस नाही खात, तर तो माझावाला आमरस होता तो मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवला. आणि होण्यास कारण संध्याकाळी बाळाने शी केली आणि आम्ही तिथेच बसलो होतो. तर मी मनीला बोलली, जसं आम्ही बसलो होतो सगळे आणि असा पटकन विषय निघाला आणि मी पटकन मनीला बोलली, मनी शी बोले आमरस सारखं वाटते, कारण की दुपारी मला त्यांनी आमरस दिलं होतं जे की मी खाल्लं नाही, ते तसं पॅक ठेवलं होतं.
पण त्याचा टेक्स्चर बघितलं होतं आणि हे बाळ लहान होतं, नुकतंच झालं होतं, त्याने आमरसच दिला होता. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की मग सगळे हसायला लागले तिथे घरामध्ये, सगळे हसायला लागले की अरे यार काय म्हणजे असं. तर सगळ्यांनी खाऊन झालेलं ना दुपारी. हा की अरे मी आमरस बोलली त्याच्या शीला. आणि मग नंतर मग सीन असा झाला की मी अशीच बसली निवांत आणि नंतर माझ्या डोक्यात आलं की हा माझं दुपारचा फ्रीजमध्ये आमरस तसाच आहे, आपण ही व्हिडिओ बनवू शकतो. मी मनीला बोलली, मनी हे बघ माझ्या डोक्यामध्ये ना अशी अशी कॉन्सेप्ट आहे. मग आम्ही काय केली, मनी रेडीच, तिला आवडतच व्हिडिओज वगैरे बनवायला. मग मी लगेच तो आमरस आणला. आम्ही नवीन कपडा घेतला, असं नाहीये की तो जुना कपडा होता. नवीन कपडा घेतला, खाली त्याचा एक कपडा ठेवून त्याच्यावरती नवीन कपडा ठेवला आणि तो जो आमरस आहे ना तो आमरस तिथे आम्ही ठेवला होता. इव्हन बाळाच्या इथे पण आम्ही आमरसच लावला होता. आणि मग त्यानंतर मग ही व्हिडिओ क्रिएट झाली. पण ते दिसताना असं दिसलं की ते खरोखरची शीच आहे, बट गाईज ते शी नव्हती. हा, पण ती शी नव्हती की एवढं कसं असू शकतं की हा शी कसं खाणार आहे काही. तो खरं तर आमरसच होता. आणि मग ती व्हिडिओ आम्ही हे केली. आणि जेव्हा आम्ही केली ना तेव्हा घरात पण जेव्हा एडिट झाली ना ते लोक पण सगळे एवढे हसत होते ना घरामध्ये ती व्हिडिओ बघितल्यानंतर. पण खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की ती इतकी व्हायरल होईल. आणि अशा काही कमेंट्स आहेत हसण्यावर घेतल्या. 48 मिलियन म्हणजे ऑलमोस्ट 5 करोड लोकांनी ती व्हिडिओ बघितली. येस, बरोबर ना. 5 CR लोकांनी तेव्हा बघितली, आता पण. आणि युट्यूबला पण ती तेवढीच चालली आहे. सो मस्तपैकी असा हा ब्लॉग झाला, सॉरी व्हिडिओ आमचा म्हणजे झाला आणि तो छान झाला. सो तो आमरस होता, ती शी नव्हती गाईज, प्लीज नोट करा. सो व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं तसं नसतं. मी एक आर्टिस्ट आहे त्यामुळे मला काही गोष्टी माहिती आहेत. आपण जेव्हा टीव्ही सिरियल्स बघतो किंवा काय दाखवतात आपल्याला ड्रिंक दाखवतात की हा ही ड्रिंक आहे. सो ती ड्रिंक नसते, ते काय असतं कोल्ड्रिंक असतं. कोल्ड्रिंकमध्ये पाणी मिक्स करतात. सो अशा काही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत त्या इकडे यूज केल्या जातात ज्या आम्हाला माहिती आहेत आणि त्याचाच वापर आम्ही इथे करून ही वाली व्हिडिओ बनवली. आणि खूप लोकांनी ती खूप जास्त सिरियसली घेतली. सो भेटूयात मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तो पण लवकरच येणार आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला ते सांगा तुम्ही. आणि याच्यावर पण कमेंट करा. आणि तुम्ही जाऊन ती व्हिडिओ पण बघा, इन्स्टावर बघा, युट्यूबवर बघा, तुम्हाला पण कळतील काय काय कमेंट केल्या होत्या आणि हिला काय काय बोलले. खरंच आमरस खाल्लेला नक्की ना. हो तू काय हे जर घरातल्याच माणसाला असे प्रश्न पडतात तर बाहेरच्या माणसांना प्रश्न का नाही पडणार. अरे त्यांना पण असा प्रश्न पडू शकतो म्हणून मी फक्त एक असं विचारलं. हा, मग असा प्रश्न पडतोय म्हणूनच तर ही व्हिडिओ बनवली मी. की म्हटलं नाही मला ही व्हिडिओ बनवायची, लोकांना असं वाटतं की मी खरोखरची शी खाल्ली आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. छोटा व्लॉग आमचा बनवायचा होता खूप दिवस. येस, ठीक आहे. ओके गाईज, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टाटा.